फोर्थ आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन प्रोसेस. ओके, हे झालं सॉफ्टवेअर टेस्टिंग. नेक्स्ट पॉईंट काय आता, स्ट्रॅटेजी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. मग स्ट्रॅटेजी काय काय सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या? स्ट्रॅटेजी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, स्ट्रॅटेजी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. नेक्स्ट पॉईंट, आता याच्यामध्ये जे काही टेस्टिंगचे टाईप्स आहेत ते सगळे येणार आहे स्ट्रॅटेजी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये. याची एक डायग्राम आहे, आपण ड्रॉ करून घेऊ पहिल्यांदा. फर्स्ट आहे युनिट टेस्टिंग. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये आपण एक बेसिक ओव्हरव्ह्यू पाहिलेला आहे ऑलरेडी सॉफ्टवेअर टेस्टिंगचा. सेकंड आहे इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, नेक्स्ट आहे व्हॅलिडेशन. नेक्स्ट आहे सिस्टीम टेस्टिंग. व्हॅलिडेशनमध्ये रिक्वायरमेंट आहे आणि इथे सिस्टीम इंजिनिअरिंग आहे. ओके, कसली फिगर आहे, स्ट्रॅटेजी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, आता हे पहा, फर्स्ट सॉफ्टवेअर याच्यामध्ये टेस्टिंग परफॉर्म होतं आहे. तर कसं परफॉर्म होतं आहे, स्पायरलसारखं. आपण एक मॉडेल पाहिली ऑलरेडी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं स्पायरल मॉडेल. कसं असतं ते, लाईक दॅट. सो हियर टेस्टिंग इज परफॉर्म स्टेप बाय स्टेप लाईक स्पायरल मॉडेल. ओके, सो फर्स्ट सिस्टीम इंजिनिअरिंग. सिस्टीम इंजिनिअरिंग मीन्स वॉट, कशाच्या अंडर येते ते, सिस्टीम टेस्टिंगच्या. व्हॅलिडेशन कशाच्या अंडर येते, रिक्वायरमेंटच्या. इंटिग्रेशन कशाच्या अंडर येते, डिझाईनच्या. आणि सेंटरला काय आहे तुमचा, युनिट टेस्टिंग. आता फर्स्ट युनिट टेस्टिंग मीन्स वॉट. युनिट टेस्टिंग म्हणजे काय की युनिटचं टेस्टिंग. युनिट इज नथिंग बट कॉम्पोनंट. युनिट टेस्टिंग मीन्स वॉट की तुमची युनिट टेस्टिंग कशावर फोकस करणार आहे, टेस्टिंग इच मॉड्यूल ऑर कॉम्पोनंट इंडिपेंडेंटली बेस्ड ऑन इम्प्लिमेंटेशन. म्हणजेच काय की सपोज तुमचं सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही कशामध्ये ब्रेक करणार आहे, युनिट मॉड्यूल्समध्ये. मॉड्यूल कशामध्ये ब्रेक करणार आहे, कंपोनंटमध्ये. मग तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जर 4 मॉड्यूल असतील तर सिंगल मॉड्यूलचं टेस्टिंग परफॉर्म करायचं, त्याला काय म्हणतो आपण, युनिट टेस्टिंग. इच मॉड्यूल इंडिव्हिज्युअली टेस्ट करायचं, त्याला म्हणतो युनिट टेस्टिंग. सेकंड आहे तुमचं इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंग मीन्स की तुमचे जे कंपोनंट्स असणार किंवा तुमचे जे मॉड्यूल्स असणार आहे ते इंटिग्रेटेड टुगेदर स्टेप बाय स्टेप. म्हणजेच काय की सपोज हा एक तुमचं मेन सॉफ्टवेअर आहे. ओके, हे मेन सॉफ्टवेअर आहे तुमचं. याच्यामध्ये जर युनिट टेस्टिंग परफॉर्म करायचं असेल तर कसं करणार, तुमचं हे जे सॉफ्टवेअर आहे हे डिव्हाइड करणार कशामध्ये, मॉड्यूल्समध्ये. मॉड्यूल फर्स्ट, मॉड्यूल सेकंड, अप टू मॉड्यूल जेवढे काही असतील तेवढे n. ओके, मग ह्या मॉड्यूलवर सेपरेटली टेस्टिंग परफॉर्म करायचं, त्याला काय म्हणायचं, युनिट टेस्टिंग. किंवा ह्या n मॉड्यूलवर सेपरेटली टेस्टिंग परफॉर्म करायचं, त्याला म्हणायचं युनिट टेस्टिंग. आणि इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय की हे दोन्ही जे मॉड्यूल्स आहेत हे कंबाईन करायचे टुगेदर आणि एक टेस्टिंग परफॉर्म करायचं, त्याला म्हणायचं इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, नेक्स्ट काय आहे तुमचं, व्हॅलिडेशन. नेक्स्ट व्हॅलिडेशन. तर व्हॅलिडेशन मीन्स काय चेक करायचं की व्हॅलिडेशन कशाच्या अंडर येते, रिक्वायरमेंटच्या. म्हणजे ज्या काही रिक्वायरमेंट इस्टॅब्लिश केल्या असतील सॉफ्टवेअरमध्ये. सपोज एखाद्या कस्टमरने रिक्वायरमेंट असेल की मला लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीमचं सॉफ्टवेअर बनवून द्या, तर कस्टमरच्या ज्या काही रिक्वायरमेंट इस्टॅब्लिश केल्या असतील, कस्टमरने ज्या काही रिक्वायरमेंट दिल्या असतील त्या व्हॅलिडेशनमध्ये काय केलं जाणार आहे, चेक केल्या जाणार आहे, व्हॅलिड आहेत की नाही त्या रिक्वायरमेंट. ओके, किंवा त्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या आपण डिझाईन केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सॅटिस्फाय होत आहे की नाही त्याचं टेस्टिंग केलं जाणार, त्याला काय म्हणणार, व्हॅलिडेशन. नेक्स्ट आहे तुमचं सिस्टीम टेस्टिंग. सिस्टीम टेस्टिंग म्हणजे ओव्हरऑल तुमच्या सॉफ्टवेअरचं टेस्टिंग. सपोज हे सॉफ्टवेअर आहे इथे, याच्यावर जर आपल्याला सिस्टीम टेस्टिंग परफॉर्म करायचं असेल, आपण ते ब्रेक नाही करत बसणार मॉड्यूल्समध्ये किंवा सब मॉड्यूल्समध्ये. तुम्ही डिरेक्टली ह्या सॉफ्टवेअरवर टेस्टिंग परफॉर्म करणार, त्याला काय म्हणायचं, सिस्टीम टेस्टिंग. आणि लास्ट आहे तुमचं त्याच्याच अंडर काय ते सिस्टीम इंजिनिअरिंग. सिस्टीम इंजिनिअरिंगचा मेन रोल काय असतो की तुमचं जे सॉफ्टवेअर आहे, जे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर ज्याच्यावर तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करता, त्या सॉफ्टवेअरचा मेन रोल काय आहे, मेन त्या सॉफ्टवेअरचं वर्क काय आहे, आणि त्याच्यामध्ये ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटचं
ॲनालिसिस प्रॉपरली झालं आहे की नाही, किंवा ज्या काही रिक्वायरमेंट असतील कस्टमरच्या त्या प्रॉपरली सॅटिस्फाय झाल्यात की नाही, त्या रिक्वायरमेंटचं कॅटेगरायझेशन प्रॉपर झालं आहे की नाही, हे कोण डिसाईड करतं किंवा कोण डिफाईन करतं, तर सिस्टीम इंजिनिअरिंग. सिस्टीम इंजिनिअरिंग डिफाईन रोल ऑफ द सॉफ्टवेअर अँड लीड्स टू रिक्वायरमेंट अनालिसिस. ओके, हे झालं तुमचं स्ट्रॅटेजी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. नेक्स्ट आहे तुमचं आता ऑब्जेक्टिव्ह सॉफ्टवेअर टेस्टिंग. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता फार बेसिक आहे, हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो फॉर 2 मार्क्ससाठी. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असणारे ऑब्व्हियसली टेस्टिंग का करतो आहे आपण, तर आपल्याला काय करायचे आहेत, एरर फाइंड आउट करायचे आहेत, फाइंडिंग एरर्स. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंगचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय की तुम्हाला एरर फाइंड आउट करायचे. जे आपण सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या डेफिनेशनमध्ये पाहिले तेच जर पॉईंट तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये लिहिले तरी चालतील, फक्त तुम्हाला पॉईंट बेसिसवर लिहावे लागतील. मग फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे फाइंडिंग एरर्स, किंवा तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता फाइंडिंग एरर्स, गॅप्स ऑर मिसिंग रिक्वायरमेंट्स. सेकंड असणार आहे तुमचं क्रिएट गुड टेस्ट केसेस. सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, क्रिएट गुड टेस्ट केसेस. क्रिएट गुड टेस्ट केसेस. आता टेस्ट केसेस आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये प्रॅक्टिकलमध्ये पाहिले. टेस्टिंगच्या टेस्ट केसेस कशा असतात, लॉग इन ID, टेस्ट केस इनपुट, एक्सपेक्टेड आउटपुट, ॲक्च्युअल आउटपुट, रिझल्ट, टेस्ट केस क्रायटेरिया, पास ऑर फेल. जे काही आपण टेस्ट केसेस बनवल्यात बेसिक लॉग इन फॉर्मच्या, तशा तुम्हाला टेस्ट केसेस जर बनवायचे असेल तर तुम्हाला काय लागणार आहे, मेन टेस्टिंग आधी परफॉर्म करावं लागणार आहे. मग क्रिएट गुड टेस्ट केसेस. नेक्स्ट असणार तुमचं, जर तुमच्या सॉफ्टवेअरची तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर आपण ऑब्व्हियसली काय करणार, टेस्टिंग परफॉर्म करणार. मग ऑब्जेक्टिव्ह काय झालं, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. ओके, नेक्स्ट झालं तुमचं रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजेच काय की तुमचं सॉफ्टवेअर रिलायबल आहे की नाही, इझी आहे की नाही यूज करायला, ते जर आपल्याला चेक करायचं तर आपल्याला काय परफॉर्म करावं लागेल, टेस्टिंग. ऑब्जेक्टिव्ह नेक्स्ट काय झालं, रिलायबिलिटी. अजून एक मेन आहे रिड्यूस मेंटेनन्स कॉस्ट. रिड्यूस मेंटेनन्स कॉस्ट. टेस्टिंग परफॉर्म का करायचं की सपोज आपण विदाऊट टेस्टिंग एखादं सॉफ्टवेअर डिप्लॉय केलं आणि त्याच्यामध्ये नंतर काही एरर फाइंड आउट झाले, जेव्हा ते कस्टमरला डिप्लॉय केलं असेल तर ते सॉफ्टवेअर परत आपल्याला रिअसेंबल करावं लागतं, परत चेक करावं लागतं, परत त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात. ही जी सगळी प्रोसेस आहे ही खूप व्हास्ट आहे आणि शिवाय याच्यामध्ये टाईम पण वेस्ट होणार आणि तुमचं कॉस्ट पण वेस्ट होणार. सो जर तुम्ही डिरेक्टली कस्टमरला एखादं पर्टिक्युलर सॉफ्टवेअर डिप्लॉय करायच्या आधीच जर आपण त्याच्यावर टेस्टिंग परफॉर्म केलं तर ही जी तुमची जी मेंटेनन्सची कॉस्ट आहे ती वाचणार आहे. ओके, आणि लास्ट बट नॉट लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग इज सॅटिस्फाय कस्टमर रिक्वायरमेंट. सॅटिस्फाय कस्टमर रिक्वायरमेंट इट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. फार फार इझी आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. फर्स्ट असणार आहे फाइंड आउट एरर्स, सेकंड आहे क्रिएट गुड टेस्ट केसेस, थर्ड वन आहे क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, फोर्थ आहे रिलायबिलिटी, नेक्स्ट आहे रिड्यूस मेंटेनन्स कॉस्ट, नेक्स्ट आहे इस्टॅब्लिश कॉन्फिडन्स इन सॉफ्टवेअर. हे पण एक ऑब्जेक्टिव्ह आहे, इस्टॅब्लिश कॉन्फिडन्स इन सॉफ्टवेअर. इस्टॅब्लिश कॉन्फिडन्स इन सॉफ्टवेअर म्हणजेच काय, जर सपोज एखादं सॉफ्टवेअर जर आपण ऑलरेडी टेस्ट करून जर पुढे कस्टमरला डिप्लॉय केलं किंवा मार्केटमध्ये लॉन्च केलं तर आपल्याकडे एक कॉन्फिडन्स असतो की आपलं सॉफ्टवेअर एरर फ्री आहे, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कुठले पण जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ऑलरेडी ओव्हरकम केलेले आहेत. त्यामुळे कॉन्फिडन्स असतो आपल्या स्वतः सॉफ्टवेअरच्या रिलेटेड. नेक्स्ट आहे तुमचं इव्हॅल्युएट प्रॉपर्टीज ऑफ सॉफ्टवेअर, किंवा फंक्शन किंवा नॉन फंक्शन रिक्वायरमेंट ज्या असतील सॉफ्टवेअरच्या त्या काय करायच्या, इव्हॅल्युएट करायच्या. हे पण एक ऑब्जेक्टिव्ह आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगचं. इव्हॅल्युएट प्रॉपर्टीज ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरच्या प्रॉपर्टीज एक तर फंक्शनल असतील किंवा नॉन फंक्शनल असतील, त्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या इव्हॅल्युएट करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, आपण 3 पॉईंट पाहिले का. फर्स्टमध्ये व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग, स्ट्रॅटेजी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग, अँड थर्ड आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा प्रिन्सिपल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. प्रिन्सिपल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग.
7 प्रिन्सिपल आहेत सॉफ्टवेअर टेस्टिंगचे. फर्स्ट आहे टेस्टिंग शोज प्रेझेन्स ऑफ डिफेक्ट. सेकंड आहे एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग इज इम्पॉसिबल. थर्ड आहे अर्ली टेस्टिंग. फोर्थ आहे डिफेक्ट क्लस्टरिंग. फिफ्थ आहे पेस्टिसाइड